Hi everyone, Akash this side. So welcome back to another episode of this AWS series. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा आणि त्याच्यासोबत EC2 इन्स्टन्सचे काही बेसिक कॉन्सेप्ट्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केले. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एखाद्या EC2 इन्स्टन्सला जर रिमोटली कनेक्ट करायचं असेल म्हणजेच काय की एखाद्या EC2 इन्स्टन्समध्ये SSH कसा करायचा हे आपण बघणार आहोत. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट सगळ्यांनाच एक क्वेश्चन असेल की SSH म्हणजे काय. सो SSH म्हणजे सिक्युअर शेल. आता सिक्युअर शेलची जर टेक्निकल डेफिनेशन बघायची झाली तर इट इज अ नेटवर्क प्रोटोकॉल दॅट अलाउज यू टू सिक्युअरली कनेक्ट and manage remote computers or servers over an encrypted connection. आता ह्याचा अर्थ काय? सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरून किंवा तुमच्या मशीनवरून एखाद्या दुसऱ्या सर्व्हरला कमांड लाईनने कनेक्ट करता येणं म्हणजे SSH. आता जर ह्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा की तुमच्याकडे कम्प्युटर आहे किंवा एखादा सर्व्हर आहे आणि तो आहे तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुम्ही आता घरी आहात आणि तुमच्याकडे फक्त लॅपटॉप किंवा तुमचा डेस्कटॉप आहे आणि त्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमधल्या एखाद्या सर्व्हरशी कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्ही SSH थ्रू कम्युनिकेशन करू शकता. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे SSH नक्की करायचं कशासाठी. तर आता जर समजा तुम्ही एखाद्या क्लाउड एन्व्हायरमेंटवरती काम करत असाल, जर तुम्ही AWS वर स्पेसिफिकली काम करताय तर EC2 जे तुमचे इन्स्टन्सेस आहेत ते मॅनेज किंवा मेंटेन करण्यासाठी तुम्ही SSH करू शकता. त्याच्यासोबत जर समजा तुमची एखादी ॲप्लिकेशन एखाद्या सर्व्हरवरती रनिंग आहे आणि त्या ॲप्लिकेशनवरती जर काही इश्यू आला किंवा त्या ॲप्लिकेशनची जर लॉग्स चेक करायचे असतील तर ते इश्यूज फिक्स करण्यासाठी आपण रिमोटली त्या सर्व्हरला कनेक्ट करू शकतो. आणि त्याच्यासोबत जर समजा एखाद्या सर्व्हरवरती आपल्याला काही फाईल्स अपलोड करायचे आहेत किंवा काही फाईल ट्रान्सफर करायचे आहेत किंवा तिथून जर काही फाईल डाउनलोड करायच्या असतील तरी देखील आपण SSH करून त्या गोष्टी करू शकतो. सो इन शॉर्ट काय की तुम्ही घरी बसल्या किंवा कुठल्याही लोकेशनवरून तुम्ही क्लाउडवरचे जे पण सर्व्हर्स आहेत ते ॲक्सेस करू शकता किंवा तुमच्या ऑफिसमधले जे काही सर्व्हर आहेत ते देखील ॲक्सेस करू शकता. आता हे SSH जे आहे किंवा SSH कम्युनिकेशन आहे ते दोन वेगळ्या टाईपचं कम्युनिकेशन असू शकतं. एक तर एखाद्या सर्व्हरवरून तुम्ही कम्युनिकेट करू शकता दुसऱ्या सर्व्हरसोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मशीनवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही कम्युनिकेट करू शकता रिमोट सर्व्हरवरती. आता हे रिमोट सर्व्हर तुमच्या ऑफिसमधली मशीन असू शकते किंवा जर तुम्ही गुगल क्लाउडचं एक्झाम्पल घेताय तर कम्प्यूट इन्स्टन्स म्हणजेच एखादा सर्व्हर असू शकतो. सो दीज आर दी टू टाइप्स ऑफ SSH विच वी आर गोइंग टू यूज डे टू डे बेसिस. आता हे SSH करण्यासाठी लास्ट व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट गोष्ट AWSच्या पर्स्पेक्टिव्हने जी आपण बघितली होती ती होती म्हणजे की पेअर. आता ही की पेअर ज्यावेळेस पण आपण यूज करतो त्यावेळेस फर्स्ट आपल्याला त्या की पेअरचा इम्पॉर्टन्स माहिती असला पाहिजे की नक्की ती की पेअरच काय यूज करतोय आणि कोणत्या गोष्टीसाठी यूज करतोय. सो पहिला पॉईंट म्हणजे आपल्याला पासवर्डची गरज पडत नाही आणि एक सिक्युअर लॉग इन असतं. म्हणजे काय की नॉर्मली कोणत्याही सिस्टममध्ये जाण्यासाठी आपल्याला पासवर्डची गरज असते. बट की पेअरच्या केसमध्ये काय होतं की की पेअरच्या केसमध्ये आपल्याकडे एक की असते आणि ती की नॉर्मली जसं पासवर्ड आपण कोणाचाही गेस करू शकतो तशी ती की इझिली आपण गेस करू शकत नाही. दॅट इज वाय इट इज अ सिक्युअर लॉग इन अँड इट इज अ पासवर्डलेस कम्युनिकेशन. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस पण तुम्ही एखाद्या EC2 इन्स्टन्स सोबत की पेअर यूज करून कम्युनिकेट करायचं ट्राय करता त्यावेळेस ती की पेअर एक अशी गोष्ट आहे जी AWSला सांगते की तुम्हीच त्या पर्टिक्युलर सर्व्हरचे ओनर आहात. म्हणजेच काय की कोणता युजर ज्यावेळेस एखादी की पेअर यूज करून EC2 इन्स्टन्सला ॲक्सेस करायला बघतो त्यावेळेस AWSला ऑटोमॅटिकली समजतं की हाच त्या पर्टिक्युलर सर्व्हरचा ओनर आहे. म्हणून की पेअर यूज करून आपली आयडेंटिटी पण व्हेरीफाय होते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे एन्क्रिप्शन फॉर सेफ्टी. आता जर तुम्ही की पेअरचा जर कंटेंट बघितला तर त्या कंटेंटमध्ये खूप साऱ्या गिब्रिश किंवा रॅन्डम कॅरेक्टर्स असतात जे इझिली कोणीही गॅस करू शकत नाही आणि त्याच्यामुळे इट इज प्रिटी सेफ रादर दॅन युजिंग अ नॉर्मल पासवर्ड बेस्ड कम्युनिकेशन. आणि शेवटचा मुद्दा आहे ॲक्सेस कंट्रोल. म्हणजे काय की ज्या पर्सनकडे ॲक्सेस की आहे किंवा ज्या पर्सनकडे ती की पेअर आहे तोच पर्सन एखादा सर्व्हर ॲक्सेस करू शकतो युजिंग दॅट पर्टिक्युलर की पेअर. जर माझ्याकडे ती की पेअरच नाहीये तर आय वोंट बी एबल टू ॲक्सेस दॅट EC2 इन्स्टन्स. सो दिस इज वाय की पेअर इज द इम्पॉर्टंट थिंग वेन वी टॉक अबाउट SSH टू EC2 इन्स्टन्स. सो हा तर झाला एक थिअरी पार्ट. चला लेट्स गो टू आवर EC2 इन्स्टन्स अँड ट्राय टू डू SSH इनटू इट फ्रॉम आवर मशीन. ऑलराईट. सो आता आहे मी माझ्या AWS कन्सोलमध्ये
लेट्स गो टू EC2 इन्स्टन्स आणि आपण एक नवीन EC2 इन्स्टन्स क्रिएट करूया. ओके, सो आय क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्स. लॉन्च इन्स्टन्समध्ये मी इकडे एक नवीन सर्व्हर क्रिएट करणार आहे. मी त्याचं नाव देतो SSH डेमो. त्याच्यानंतर मी माझे ऑपरेटिंग सिस्टम उबुंटू सिलेक्ट करतो आणि इकडे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर दिस पर्टिक्युलर व्हिडिओ इज की पेअर. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण की पेअर क्रिएट नव्हती केली. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिला की पेअर क्रिएट करूया. आता की पेअर क्रिएट करताना तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. इधर तुम्ही RSA ही की पेअर क्रिएट करू शकता किंवा ED25519 ही की क्रिएट करू शकता. सो मी क्रिएट करणार आहे RSA की आणि त्याचं एक्सटेन्शन पण मी .famous ठेवणार आहे, कारण मला कमांड लाईन वरून कनेक्ट करायचं आहे ह्या EC2 इन्स्टन्स सोबत. जर तुम्ही पुट्टी यूज करणार आहात तर तुम्ही PPK ही की क्रिएट करा. सो मी इकडे माझ्या की पेअरचं नाव देतो आणि आय क्लिक ऑन क्रिएट की पेअर. आता क्रिएट की पेअर केल्यानंतर ही की पेअर माझी डाउनलोड झाली. मेक शुअर की ही की पेअर तुम्ही कोणत्या तरी फोल्डरमध्ये ठेवाल अँड यू डू नॉट लूज दिस पर्टिक्युलर की पेअर. कारण जर ही की पेअर जर तुम्ही हरवली किंवा की पेअर जर चुकून डिलीट झाली तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्हाला SSH करायचं असेल ह्या इन्स्टन्समध्ये तर विदाउट की पेअर SSH होणार नाही. ठीक आहे, सो आपण आता की पेअर पण क्रिएट केलेली आहे. नेटवर्क सेटिंगमध्ये आपण सध्या काही एक चेंज करणार नाही आहोत. फक्त एकच गोष्ट इकडे लक्ष द्यायची आहे, ती म्हणजे अलाव SSH ट्रॅफिक फ्रॉम एव्हरीवेअर. सो ह्या पॉइंटमध्ये आपण काय करतोय की कुठूनही जर मी SSH करायचं ट्राय करतोय तर ह्या पर्टिक्युलर EC2 इन्स्टन्सला ते SSH व्हायला हवं. त्याच्यासाठी आपण हा चेकबॉक्स चेक केला. बाकी मला HTTP नको आहे किंवा HTTPS हे देखील नको आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन स्टोरेज जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत त्याच ठेवूया 8 GB आणि नंबर ऑफ इन्स्टन्सेस 1 अँड देन आय क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्स. सो आता माझा सर्व्हर क्रिएट झालेला आहे. आय गो टू इन्स्टन्सेस आणि इकडे तुम्ही बघाल की इन्स्टन्स स्टेट सध्या रनिंग मोडमध्ये आहे. आता या इन्स्टन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही इन्फॉर्मेशन दिसेल विच इज दी पब्लिक IP ॲड्रेस आहे, त्याच्यानंतर प्रायव्हेट IP ॲड्रेस आहे, त्याचं पब्लिक DNS नावाची गोष्ट इकडे एक आहे. सो आपण जे SSH करणार आहोत ते मोस्टली पब्लिक DSN किंवा IPv4 पब्लिक IP ॲड्रेस यूज करून. सो आता इकडून जर मी कनेक्ट वरती जर क्लिक केलं तर मला 4 ऑप्शन दिसतात विच इज EC2 इन्स्टन्स कनेक्ट, देन सेशन मॅनेजर, SSH क्लायंट आणि EC2 सिरियल कन्सोल. ह्याच्यापैकी EC2 इन्स्टन्स कनेक्ट हा ऑप्शन आपल्याला आपल्या AWS कन्सोलमधून जर SSH करायचं असेल आपल्या सर्व्हरमध्ये तर त्याच्यासाठी यूज होतो. आणि हा तिसरा जो ऑप्शन आहे SSH क्लायंट, हा ऑप्शन आपल्याला हेल्प करतो की बाहेरून म्हणजेच काय की विदाउट युजिंग AWS कन्सोल जर आपल्याला SSH करायचं असेल ह्या सर्व्हरमध्ये तर कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. सो इकडे काय दिलंय की ओपन अन SSH क्लायंट म्हणजेच की तुमचा CMD किंवा टर्मिनल ओपन करा. त्याच्यानंतर लोकेट युअर प्रायव्हेट की, जी की आता सध्या डाउनलोड झालेली मगाशी ती ज्या फोल्डरमध्ये आहे त्याच फोल्डरमध्ये आपल्याला CMD किंवा टर्मिनल ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर विंडोजमध्ये कधी कधी कीची परमिशन आपल्याला चेंज करावी लागते. आता त्या लोकांसाठी जे विंडोज यूज करतात जर तुम्हाला परमिशन रिलेटेड काही एक एरर आला ह्या स्टेप्स नंतर तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सो दॅट आपण ते रिझॉल्व्ह करू शकू. आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप आहे कनेक्ट टू युअर EC2 इन्स्टन्स युजिंग पब्लिक DNS युजिंग SSH कमांड. सो चला आता टर्मिनलवर जाऊया आणि आपण SSH करायचं ट्राय करूया. ओके, सो मी आहे आता माझ्या टर्मिनलमध्ये. जिकडे जर मी LS केलं तर तुम्ही बघाल की इकडे जी डाउनलोड झालेली की पेअर होती ती मी इकडे कॉपी केलेली आहे. आता ज्या स्टेप्स होत्या त्या आपण एकदा पुन्हा गो थ्रू करूया. सो पहिली स्टेप काय आहे की ओपन दी SSH क्लायंट्स होते आपण केलेलं आहे. लोकेट युअर प्रायव्हेट की अँड द की यूज टू लॉन्च दिस इन्स्टन्स. सो आपण त्याच फोल्डरमध्ये आहोत आणि त्याच फोल्डरमध्ये आता मी माझं टर्मिनल देखील ओपन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगतोय की रन दिस कमांड इफ नेसेसरी टू इन्श्युअर युअर की इज नॉट पब्लिकली व्ह्यूएबल. सो आता विदाउट दिस कमांड आपण पहिलं हे ट्राय करणार आहोत. सो हे ट्राय करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे SSH-i. त्याच्यानंतर कीचं नाव, आता कीचं नाव काय आहे YouTube डेमो key.pem. आता हे माझ्या कीचं नाव झालं. त्याच्यानंतर काय आहे की उबुंटू म्हणजेच हा झाला युजर नेम आणि @ एकतर DNS नाव देऊ शकता तुम्ही इथे किंवा तुम्ही तुमचा IP ॲड्रेस पण देऊ शकता. सो इकडे युजर नेम @DNS हा एक वे आहे आणि त्याच्यासोबत दुसरा वे एक आहे पब्लिक IP ॲड्रेस. सो ह्या दोन वेने तुम्ही SSH करू शकता तुमच्या EC2 इन्स्टन्समध्ये. सो आता इकडे आपला युजर कोणता आहे, युजर आहे उबुंटू @
आपण हे डोमेन नेम कॉपी करूया. आय कॉपी दिस आणि इकडे मी पेस्ट करतो. आपली कमांड काय, SSH-i, त्याच्यानंतर कीचं नाव आणि त्याच्यानंतर आपलं युजर नेम आणि मग DNS. देन आय प्रेस एंटर. हे प्रेस केल्यानंतर आपल्याला एक वॉर्निंग साईन येते की आपल्याला नक्की कनेक्ट करायचं आहे का, कारण आपली जी सिस्टम आहे त्या सिस्टमला तो रिमोट सर्व्हर अजूनपर्यंत माहिती नाही आहे. त्याच्यामुळे एक वॉर्निंग साईन येते की तुम्हाला खरोखरच त्या सर्व्हर सोबत कनेक्ट करायचं आहे का. तर आय विल से येस अँड आय विल क्लिक ऑन कंटिन्यू. ओके, सो ॲज एक्सपेक्टेड की अनप्रोटेक्टेड प्रायव्हेट की हा एरर आलेला आहे. सो युजली ज्यावेळेस तुम्ही विंडोजच्या केसमध्ये पण रन कराल त्यावेळेस सिमिलर एरर तुम्हाला बघायला मिळेल. काही लोकांना एरर येतो, काही लोकांना एरर येत नाही. ज्या लोकांच्या लॅपटॉपमध्ये मल्टिपल युजर्स असतात त्या लोकांना विंडोजमध्ये हा एरर कधी कधी दाखवतो. सो तिसरी स्टेप जी आपण पर्पजली नव्हती केली ती आता आपण रन करूया. सो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की chmod करा, देन 400 आणि मग फाईलचं नाव. आता इकडे chmod काय करतं, 400 काय करतं, हे जर तुम्हाला समजलं नसेल तर लिनक्सच्या परमिशनचा एक व्हिडिओ आपण लिनक्सच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे. आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करताना आपल्याला लिनक्सच्या फाईल परमिशनचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. तर आता मी chmod 400 यूज करून याची परमिशन चेंज करतो. ही परमिशन चेंज केल्यानंतर आपण पुन्हा चौथी कमांड जी होती SSH-i ही रन करूया. आता ही रन केल्यावरती तुम्ही बघाल की मी आता त्या सर्व्हरमध्ये आलेलो आहे. आता हे सर्व्हरमध्ये आलेलो आहे हे कसं मी व्हेरीफाय करणार की माझा उबुंटू हा युजर नेम चेंज झालेला आहे इकडे आणि हा IP ॲड्रेस देखील चेंज झालेला आहे. सो हा IP ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी वी विल गो बॅक टू AWS आणि तिकडे इन्स्टन्सेसमध्ये जातो आणि इकडे जर तुम्ही बघितला हा 170 आणि 26 वाला जो IP ॲड्रेस आहे तोच IP ॲड्रेस मला इकडे दिसेल. आणि इकडे मी सगळ्या गोष्टी करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्रिंट वर्किंग डायरेक्टरी जर मी इथे रन करतोय तर मला इकडे कोणत्या फोल्डरमध्ये दाखवेल. जर मी ते mkdir आकाश नावाचा जर फोल्डर क्रिएट केला आणि पुन्हा जर ls केला तर तुम्हाला दिसेल की इथे एक फोल्डर क्रिएट झालेला आहे. आणि हेच जर मला व्हेरीफाय करायचं असेल EC2 मध्ये जाऊन तर मी इकडून देखील व्हेरीफाय करू शकतो. सो मी EC2 इन्स्टन्स कनेक्ट यूज करून ह्या सर्व्हर सोबत कनेक्ट करतो. कशासाठी की मला व्हेरीफाय करायचं आहे की जो मी फोल्डर क्रिएट केलाय तो ॲक्च्युअली त्या सर्व्हरमध्ये क्रिएट झालेला आहे की नाही. आता इथे पहिला pwd रन करूया आणि त्याच्यानंतर इथे ls-l रन करतो आणि तुम्हाला दिसेल की इथे आकाश नावाचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. आणि हेच जर मी rm-r हे रन केलं कशासाठी, जर फोल्डर डिलीट करण्यासाठी, तर तुम्ही बघाल ज्यावेळेस मी इकडे पुन्हा ls-l रन करतो त्यावेळेस तो फोल्डर इकडे नसेल. दॅट मीन्स मी माझ्या लोकल सिस्टम मधून विदाउट युजिंग AWS कन्सोल मी इझिली EC2 इन्स्टन्स सोबत कनेक्ट करू शकतो. आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आय प्रेस एक्झिट. आता जी कमांड आपण रन केली ती तुम्ही बघितली की युजर नेम आणि त्याच्यासोबत आपण DNS नेम टाकलाय. आता हे आपण पब्लिक IP ॲड्रेसने करू शकतो का, तर हो. सो दुसरा वे होता आपल्याकडे की पब्लिक IP ॲड्रेसने. सो पब्लिक IP ॲड्रेस कॉपी करतो अँड अगेन आय विल गो बॅक टू दिस आणि इकडे युजर नेम @पब्लिक IP ॲड्रेस टाकून बघूया की SSH होतंय की नाही. आता इथे पुन्हा तो विचारेल, आय विल से येस आणि तुम्ही बघाल की इकडे आपण त्या सर्व्हरमध्ये आलेलो आहे. अगेन mkdir आकाश टेस्ट म्हणून नावाचा फोल्डर क्रिएट करतो. आय विल गो बॅक टू सर्व्हर. इकडे आपले SSH कनेक्टेडच आहे आणि इकडे आकाश टेस्ट नावाचा एक फोल्डर क्रिएट झालेला. सो दिस वे जर तुमच्याकडे जर की पेअर असेल आणि ती की पेअर जर तुमच्या EC2 इन्स्टन्स सोबत अटॅच्ड असेल तर तुम्ही इझिली त्या EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करू शकता तुमच्या मशीनवरून. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. आता हेच आपण ट्राय करूया की जर माझ्याकडे 2 सर्व्हर असतील EC2 इन्स्टन्समध्ये तर त्या एका सर्व्हरवरून दुसऱ्या सर्व्हरवरती मी कनेक्ट करू शकतो का. सो फॉर दॅट आय विल अगेन क्रिएट वन न्यू सर्व्हर. आता इकडे तुम्ही बघाल की मी सर्व्हर 2 नावाचा एक नवीन सर्व्हर क्रिएट केलेला आहे. आता आपण काय करूया की ह्या सर्व्हर 2 मध्ये SSH करूया युजिंग AWS कन्सोल. ठीक आहे, तर मग इकडून EC2 इन्स्टन्स कनेक्टने आपण याच्यामध्ये SSH करूया आणि SSH करून आपण हा जो दुसरा सर्व्हर होता त्याच्यामध्ये आपण कनेक्ट करायचं ट्राय करूया. आता जर ह्या सर्व्हरवरून मला पहिला जो आपण सर्व्हर क्रिएट केलेला त्याच्याशी जर SSH कम्युनिकेशन करायचं असेल तर पहिला तर ह्या सर्व्हरमध्ये आपल्याला की पेअर बनवावी लागेल. सो ती की पेअर बनवण्यासाठी आपण देऊया vi. त्याच्यानंतर जे आपल्या फाईलचं नाव होतं ते आपल्या फाईलचं नाव काय होतं, इकडे आपल्या फाईलचं नाव होतं डेमो youtube demo.pem.
I'll copy this, I'll paste here आणि त्याच्यामध्ये जाऊन मग आपण काय करूया की VI YouTube इकडे पण करतो आणि हा कंटेंट पूर्ण आपण इकडून कॉपी करून तिकडे पेस्ट करूया. इकडे इन्सर्ट मोड मध्ये जावं लागणार आणि देन I'll insert the key pair. त्याच्यानंतर आपण बंद करूया. लेट्स व्हेरीफाय दिस फर्स्ट. त्याच्यासाठी आपण cat कमांड रन करूया. cat YouTube. ओके, सो की पेअर झालेली आहे. अगेन chmod 400 YouTube ही कमांड रन केली आणि जी कमांड आपण प्रिव्हियसली आपल्या सिस्टमवरून रन केलेली ती सिमिलर कमांड आपण इकडून देखील रन करू शकतो. सो आता मी ही सेम कमांड इकडून कॉपी करतो आणि इकडे पेस्ट करतो. आता ही कमांड काय करेल की युजिंग SSH डेमो की ubuntu@this IP ॲड्रेस, हा म्हणजे आपल्या पहिल्या सर्व्हरचा IP ॲड्रेस होता, त्याच्यामध्ये SSH करेल. सो अगेन द सेम थिंग, एक वॉर्निंग साइन देईल की तुम्हाला खरोखर कंटिन्यू करायचं आहे का, देन येस, आणि तुम्ही बघाल की आता आपण ह्या सर्व्हरमध्ये कनेक्ट झालेलो आहोत. आता हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर अगेन mkdir फ्रॉम सर्व्हर टू एंटर आणि इकडे जाऊन जर मी ते ls करतोय तर तुम्हाला दिसेल फ्रॉम सर्व्हर टू म्हणून एक फोल्डर नवीन क्रिएट झालेला आहे. सो दिस वे तुम्ही एका सर्व्हरवरून देखील दुसऱ्या सर्व्हरवरती SSH करू शकता. आय होप की तुम्हाला EC2 इन्स्टन्समध्ये SSH कसं करायचं, तुमच्या मशीनमधून किंवा एका सर्व्हर टू सर्व्हर SSH कसं करायचं हे समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देखील द्याल. आणि जर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.